शीला नावं ठेवणाऱ्यांनो, कुठल्या तर कावळ्यानं इथे येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आलंय. आणि या झाडाकडे बघून एक गोष्ट समजते की कुठेतरी पडल्यानंतर उगवलं असणार, पण त्यानं उगवल्यावर हार मांडली नाही. ह्या सगळ्या भिंतीला भेगून भेगून तोडून फोडून आलंय. असंच एक मंदबुद्धीचं बदक हागलं होतं, तेव्हा महेश मोठे उगावला होता. तर हे आहे महेश मोठे, पाखरू हगलं झाड उगवलं संघटनेचे अध्यक्ष. हा माणूस खरा कॉन्टेंट क्रिएटर आहे असं म्हणता येईल, कारण पक्षाच्या वेष्टीतून झाड उगवत हे आपल्याला लहानपणी शिकवलं होतं. आणि त्यातून जर हा माणूस कॉन्टेंट काढू शकतो तर हा डेंजर आहे. आणि याचा प्रत्येक कॉन्टेंट युनिक असतो. तर बघू कसा आहे हा महेश मोठ्या, आणि घालू त्याच्या कपाळात इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. बिग बॉस मराठीने घेतला नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी माझ्या दमावरती मित्रांनो गावाकडती 4 एकरामध्ये गावठी बिग बॉस चालू करतोय. धन्य मालक धन्य. नुकताच बिग बॉस चालू झालं आणि याला मेल आला होता, पण याला घेतलं नाही, कारण मधल्या वेळात त्यांनी याचे व्हिडिओ पाहिले असते. याचं कॅन्सल झालं, हे चिडलं. लहानपणी कसं फिल्डिंग करून घेऊन बॅटिंगची वेळ आल्यावर जर कोणी बॅटिंग नाही दिली तर चिडचिडे बनवायचा, तसंच आहे. आणि हे कुठं अजून मोठं झालं, लहानच आहे. ज्याच्यामध्ये मी कुणाला घेणार हे पण तुम्हाला दाखवतो. पण तू कोणालाच नको घेऊ भाऊ. असं वावरात बिग बॉस चालू केलं ना, तिकडे जर लाईट गेली ना सगळे तुला घेते. गावठी बिग बॉस म्हणजे राहायला पालाच्या झोपड्या बनलेल्या. झोपडी समोर चूल राहणार. प्रत्येक कंटेस्टंटला एक गुरं गाई ढोरं दिली जाणार. त्यांना शेतात दिवसभर काम करावं लागणार. तिथंच पिकवून खायचं, तिथलंच भाजीपाला तोडायचा आणि तिथंच वावरात हागायचं. रोज प्रत्येक कंटेस्टंटला गुराला पाणी द्यावं लागणार, चारा द्यावा लागणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठल्या टीव्हीवर येणार आहे, काय येणार आहे, किंवा ह्याला पैसे कोण लावणार आहे, हे पण हळूहळू सगळं तय होईल मित्रांनो. हा हळूहळूच होईल ना, कारण तू अनाउन्समेंट केली आणि लगेच स्पॉन्सर पळत आले, तो असं नाही म्हणू शकत ना. तो तिथे झोपड्यांना कोण संतूरचा बोर्ड नाही लावून जाणार. इथलंही लोकल जे पिको फॉलोवाले स्पॉन्सर येतील याच्यावर नाही येणार कोणी. महेश मोठ्यानं महाराष्ट्रातील 2 टॉप लॉयर बरोबर काम करायचं ठरवलं. बिग बॉस शो बंद पाडणार. अरे तो वाचून झाट काही नाही आडणार. मित्रांनो, मी बिग बॉस वर मला का घेतलं नाही म्हणून आरोप करत नाही. मी बिग बॉसला फक्त एवढंच म्हणतोय की बाबा तुम्ही मला स्वतःहून बोलवून घेतलं. स्वतः मला तुम्ही ये जायचं तिकिटाचा खर्च दिला नाही ना, तिथनं महागारी येताना जेवणाचं तुम्ही काय दिलं नाही ना, झोपायची राहायची सोय केली. बरं एवढं नाही करत तर मला तुम्ही त्याचा ऍटलीस्ट द्या ना काहीतरी यार. कॉन्फिडन्स आहे पण जाऊ दे. म्हणजे याला शो मध्ये घेतलं नाही म्हणून याला काही प्रॉब्लेम नाहीये, पण याला जेव खाऊ नाही घातलं त्याचा याला प्रॉब्लेम. म्हणजे याला फेमची भूक नाहीये, याला खरोखर खायचीच भूक आहे. दरिंदरी. अरे कधी जेवला होता का नाही म्हणे ऍटलीस्ट काहीतरी द्या. काय द्या तुला, केळाची वेपर द्या. इंटरव्ह्यू दिला 2.5 तास, तेव्हा त्यांना समजलं की हा पोरगा कंटेस्टंट लेवलचा नसून हा पोरगा बिग बॉस होस्ट करायच्या लेवलचा आहे. जसं की सलमान खान सर होस्ट करते, रितेश देशमुख साहेब होस्ट करते. वा, एवढा कॉन्फिडन्स पाहिजे आयुष्यात, मग मी जिंकलोच. याला घेतलं नाही म्हणजे हा कंटेस्टंट बनायच्या लायकीचा नाही. याला वाटतंय का मी मला घेतलं नाही म्हणजे मी होस्ट करायच्या लायकीचं आहे. या शब्दावर हे बाकीचे शेजारी बसलेले का म्हणून हसले नाही, मी याचा विचार करतोय. म्हणजे यांच्यासारखा संयम आणि याच्यासारखा कॉन्फिडन्स पाहिजे जीवनामध्ये. सलमानच्या लेवलचा आहे म्हणजे हा, असं याला वाटतं. हा नाही, दोघं सेमच आहे, फक्त सलमानच्या आयटमचं लग्न नंतर कोणासोबत तरी झालं. आणि हा आता या गोष्टींमुळे बाव चढला असं काही नाही. यांनी पहिल्यापासून लय कांड केलेले म्हणून आज याची शी बद्दल तर याला वेगळंच आकर्षण. म्हणजे कॉन्टेंट मध्ये तर हा हक्तोच आहे, पण याने विमानात जाऊन पण शी केली होती एकदा. याला वाटतं मी लय मोठं काहीतरी समाजकार्यच केलं काय आमच्या उडून. रोडवर शीला गेला म्हणून महेश मोठ्याला भरपूर जण लोक त्रास देतात, पण मी रोडवरती गेलो नव्हतो. आज त्या जळक्या लोकांसाठी मी विमानात शीला आलोय. आता तुम्ही काय करचाल? आता तर मी तुमच्या वरती जाऊन शी करतोय. नालायक लोकांनो, जळा, बरोबरी करा, पैसे कमवा, तुम्ही माझ्यासारखं उडा. हा पण तू नको आमच्यावर उडू. हाग ना तो तिकडे गपची. तुम्हाला याच्यावर अंदाज आला असता का कोणी किती येडगांडा असू शकतो. ज्या हॉटेलमध्ये मी थांबलो होतो रात्री, त्याच्या बाल्कनीमध्ये एक छोटस मला पक्ष्याचं पिल्लू सापडलंय. काय किती गोड आहे बघा. आता माझ्याजवळ बसले बघा. अरे चुंदरी सुंदरी, तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे, ये तर माझ्या याच्यावर बस. हे असं हॉटेलवर जाऊन उघडे नागडे व्हिडिओ टाकीत आणि नंतर ते ब्लर करत. जॅपानीज हे काय तू म्हणजे परत रिटेक घेता आला असताना काय नवस नव्हता तो आला की ती चिमणी दाखवायची. ती चिमणी काय उडून गेली असती का? तू तो उडून घ्यायचा आधी. नुकताच यांचा एक पॉडकास्ट सुद्धा आला होता, तो पाहून तर मी वैतकलोच होतो. मित्रांनो, माझ्यासमोर महाराष्ट्रातलं मोस्ट व्हायरल कपल बसलेलं आहे. मोस्ट व्हायरल कपल नाही, मोस्ट व्हायरल इन्फेक्शन झालेलं कपल आहे. यांना साथीचा रोग झालाय. म्हणजे ह्या साथीचा नाही, दुसरा वेगळा. माझ्यासमोर बसलेले आहेत महेश मोठे सर आणि जया वहिनी. खरं तर तुम्ही स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवून त्यांचे व्हिडिओज रोज बघता. ते तर आहेच आणि आज पण तेच करू. म्हणजे तुमचा कॉन्टेंट चांगला आहे, पण त्यांच्यामुळे वेळ वाया घालवला. त्यांच्या व्हिडिओज वरती चांगल्या वाईट कमेंट्स करता. चांगली ना वाईट नाही, फक्त वाईटच कमेंट करते. चांगली दिसली तर समजायचं AI. तू स्वतःच्या मनाचा राजा आहेस बाबा, हे आम्हाला पण माहिती आहे. तुला कोणी उपदेश द्यायची किंवा कोणी सांगायची गरज नाही. महेश मोठे जे करतो
ते स्वतःच्या मनाने करतो. हा महेश मोठे स्वतःच्या मनाने करतो आणि आम्ही झाटे, आम्ही माणसं ठेवले ना रोजाने, आम्हाला काय करायचं तुम्ही सांगा. अरे मग आता त्याच्या मनानेच करीन ना तो, का त्याला कोणी म्हणन भाऊ धर मायापुरीला घेऊन जाईन कर तिच्या संग मनातल्या मनात लग्न. मला पर्सनली कमेंट्स यायला लागल्या की कुणाचा पॉडकास्ट घेतला तुम्ही, महेश मोठेचा पॉडकास्ट कशाला घेतला, स्वतःची क्रेडिबिलिटी का कमी करून घेताय तुम्ही. क्रेडिबिलिटी होऊ दे ना कमी, व्ह्यूज तर जात आहे ना ते महत्वाचं. आम्ही काय येडे म्हणून करतो काय. एका व्हिडिओजमध्ये म्हणता की तुम्ही मनातल्या मनात लग्न केलंय, मग घरातल्यांसमोर नातेवाईकांसमोर न्यायला तुम्हाला काय लाज वाटते का? अजिबात नाही दादा. म्हणजे मी स्वतः 2 ते 3 वेळा त्यांना म्हणलं की आपल्याला लग्नाला जावं लागतंय, पण झालं तर काय, तुम्ही डोळ्याकडे बघा, आणखी सुद्धा काळा होऊन आहे बरं का इथं एवढ्या डोळ्यावरती. झालं काय दादा, तुम्हाला म्हणतो घरातलं पडद्याची साफसफाई करताना डोळ्याला लागलं, सो ह्यांचा कॉन्फिडन्स कमी झाला. अरे मी पहिल्यांदाच फॅमिली समोर येते तर मी असं कसं येऊ. घ्या भेटलं तुम्हाला उत्तर. म्हणजे तेव्हा तिच्या डोळ्याखाली डार्क सर्कल आले होते म्हणून ते फॅमिली समोर नाही आले, पण आता पॉडकास्ट लाख जगासमोर आले चालतंय. तेव्हा नाही झालं का तुमचं लूज, म्हणजे कॉन्फिडन्स तेव्हा लूज झालता ना, मग आता कुठून आला एवढं असं मला म्हणायचं. म्हणजे एवढं डार्क सर्कल आला म्हणून घरच्या लग्नाला नाही जाईल. वा रे वा, माझ्या मित्राची एकदा इथं बंदमाशी चावली होती तरी तो लग्नाला जाऊन आला आणि मी आणि म्हणजे त्याचं स्वतःच होतं. पहिलं कारण म्हणजे असं वाटतं की त्यांना, आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक लोकांना काय वाटतं, अरे चांगलं करतोय सोशल मीडिया चांगलं, मग चांगली मुलगी बघून का लग्न करणार. कोण तुला तू चांगलं करतोय सोशल मीडियावर चांगलं करतोय त्याच्यावर विश्वास ठेवू नको भाऊ, ते AI असं. माझ्या दृष्टिकोनातनं मला असं कळलंय ना दादा, उलट ज्या मुलीला आयुष्यात पोळले चटकं बसलेत, तिला प्रेमाची, तिला आपुलकी मयाची कमतरता भासले, उलट त्याच मुलीला आपली जास्त जाणीव आहे. हे खरं आहे महेश मोठे सर, तुम्हाला रिस्पेक्ट आहे. ते पण सल्यूट डायरेक्ट उडी मारून, तो पण स्लो मोशन. मी आयुष्यात माझा याच्या आधी पण प्रेम संबंध झाल्या, गोष्टी झाल्या, पण जसं मला यांच्याकडून भेटलंय ना दादा, म्हणजे मी तृप्त झालो. मला असं वाटायला लागलं यार गरज नाही कोण. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. माझ्या मित्राचं वय 30 ओलांडल्यानंतर जाऊ त्याला बायको भेटते. पण जसं मला यांच्याकडून भेटलंय ना दादा, म्हणजे मी तृप्त झालो. कशावरून देणार नाही? आता दादा कसं आहे माहिती आहे का, पहिली गोष्ट आमच्या आयुष्यात किंवा आमच्या नात्यात जी पण घडलंय ना, ते एक नैसर्गिकदृष्ट्या घडले. म्हणजे असं नाही की त्यांनी पण ठरवलं मी पण ठरवलं की नाही अरे मला ते आवडते प्रेम करायचं, असं काय नाहीये. जे पण घडत गेलं, जे पण बोलणं बसणं मिटणं जे पण आहे ना, म्हणजे एक ती स्वइच्छा किंवा एक नैसर्गिक फिलिंग म्हणून घडलेल्या गोष्टी आहेत. हा नैसर्गिक दृष्ट्या घडलंय सगळं. ते कुठंतरी आता नाही का मागं ज्वालामुखी उतू गेली ना, त्याच्यामध्ये वाहून आलती, त्याच्यानंतर यांचं उतू गेलं प्रेम, आणि ते डार्क सर्कल बी ज्वालामुखीमुळे झालं. तुम्ही कधी विचारा, सुरुवातीच्या दिवसामध्ये कधी मी कुठल्या पैशाची डिमांड केली, कधी कुठल्या, जे कधी तर झालं का असं तुम्ही सांगा. वा, म्हणजे पॉडकास्टला 7 मिनिटं 39 सेकंद झाल्यानंतर वहिनीच्या तोंडातून काहीतरी शब्द आला. आणलंच काय तुला बोलायचंच नव्हतं तर काय पॉडकास्टला येईल का मौतीला येईल. त्यांचं काय अगोदर लग्न वगैरे झालेलं आहे का? हा, लग्न त्यांचं आधी झालेलं होतं 100%. लग्न 100% झालं होतं म्हणजे काय, 100% 50% राहतं. 50% म्हणजे काय प्री वेडिंग होऊन मोडेल राहतं काय. त्यांचे मिस्टर वगैरे ते ड्युटीवरती असताना वारले, एक्सपायर झालेत. येस याचा अर्थ त्या विधवा आहेत. येस येस. ड्युटीवर असतरी वारले, एक्सपायर झाले, म्हणजे त्या विधवा आहे. तुम्ही काय CID मध्ये होते काय रे पहिले? तिने एकच गोष्टीने यांचे मिस्टर ड्युटीवर असताना वारले. ओ माय गॉड, म्हणजे यांचे मिस्टर एक्सपायर झाले. इसका मतलब समजे दया, या विधवा आहे काय बावळटपणाला. थोडक्यात तुम्ही आता लिव्ह इन मध्ये राहताय असं समजू. करेक्ट. लिव्ह इन हे आपलं कल्चर नाहीये, आपली संस्कृती नाहीये, बरोबर आहे. सगळ्याच गोष्टी आहेत. मग तुम्हाला असं नाही वाटत की आपल्या ह्याच्यातून कुठेतरी चुकीचा संदेश युवकांना जातोय? मुळात हा चुकीचा संदेश जाण्यासाठीच गोष्टी करतो. मुळात यांचा जन्म जेव्हा झाला ना तेव्हाच लोकांना चुकीचा संदेश गेला. कारण ह्या माणसाबद्दल एक प्रचलित शब्द आहे, हा माणूस मेंटली स्टेबल नाही आहे, सायको आहे असं म्हटलं जातं, मनोरुग्ण आहे. तो त्याच्या मतावरती ठाम नसतो. पाण्याचा कसा प्रवाहाचा हे बदलतो ना, तसं त्याचं काम आहे. तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत सिक्युअर वाटलं की हा माणूस आपल्याला आयुष्यभर सोबत राहू शकतो आपल्या, किंवा साथ देऊ शकतो. त्यात काय विचारायचं आता, जाऊ त्यांची 36 गुण जुळले असन तेव्हा त्यांनी संसाराचा काढा पुढे टाकला असन. पाण्याचा कसा प्रवाहाचा हे बदलतो ना, तसं त्याचं काम आहे. तरीसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत सिक्युअर वाटलं की हा माणूस आपल्याला आयुष्यभर सोबत राहू शकतो आपल्या, किंवा साथ देऊ शकतो. म्हणजे यांचं जे खरेपणा जे सांगते ना, जे कोणतं पण असो. ओके 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 ओके. माहिती चुकीचं असते किंवा बरोबर असते, पण ते खरं बोलतात. कोणता खरेपणा? आजपासून दारू सोडली तो, का बायांचा नाच सोडला तो, यांनी वेगळाच नशा केला, म्हणजे बिना बिया काढतात नशा केलाय. म्हणजे चुकीचं असो किंवा बरोबर हे खरं बोल. जाऊ दे, वहिनी बोलल्या मला त्याच्यातच लय आनंद आहे. 2-4 एक त्यांचे सगळं वाक्य निघलं तोंडातून, त्याच्यातच मी आनंदी. ऑन कॅमेरा पण त्यांचा आवाज निघतो. लोक जेव्हा पातळी सोडून बोलतात तेव्हा मनाला काही गोष्टी लागतात, आपण किती जरी मनाने स्ट्रॉंग असलो तरी. पण यांनी मला खूप हिंमत देते. नाही ते पाहिलं आम्ही, भरपूर हिंमत दिली ती. म्हणजे जेव्हा तुम्ही हॉटेल होते, जेव्हा त्यांनी ब्लर केलं ना, तेव्हाच आम्हाला कळलं तुम्ही किती हिंमत दिली. पण तुमच्यामुळे आता आमची तुटत चालली. आणि हिंमत अशी दिली ना का बोलणाऱ्याची, निगेटिव्ह कमेंट करणाऱ्याची, आणि निगेटिव्ह कमेंटमुळेच आपल्याला रीच येणार आहे, त्याच्यामुळे आपल्या घर चालणार आहे, आपले पैसे येणार आहे, त्याच्यामुळे तू गच पडून ऐकून घे. चांगली हिंमत.
मी हिंमत कशी दिली दादा ऐका, 100% ती एक नॉर्मल व्यक्ती होती माझ्या आयुष्यात यायच्या आधी. तुझ्या आयुष्यात यायच्या आधी ती नॉर्मल होती आणि तुझ्या आयुष्यात आल्यानंतर काय वकांडाची राणी झाली काय ती? जास्त वेळ घेत नाही तुमचा, उशीर पण खूप झाला आपल्याला. तुम्ही आयुष्यभर असंच हॅप्पी राहावं, तुमचं नातं अजून जास्त स्ट्रॉंग व्हावं. तुमचं नातं असं स्ट्रॉंग व्हावं, पण तुम्हाला विकनेस नाही येऊ त्याच्यामुळं. एवढीच कृपा, आणि लवकर तुमचं बिग बॉस चालू व्हावं, तुम्ही आम्हाला कॉन्टेंट द्यावं. तर बस काही त्याच्यासाठी एवढंच होतं. बाकी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडली डिसलाईक करा. मी चाललो आता बिग बॉस पाहायला.